या 26 जानेवारीला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। कल्याणी गडवाल साडी 495 मध्ये, पेशवाई सिल्क साडी 594 मध्ये, गर्ल्स वन पीस ड्रेस 333 मध्ये, कार्गो 6 पॅकेट 499 मध्ये, डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त 180 मध्ये। अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली। फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी ₹1 च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी, तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे। ऑफर 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी, फक्त 15 दिवसांसाठी। आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नांना यश। तारदाळच्या वाल्मिकी मंदिर विकासामुळे महायुतीला जाहीर पाठिंबा। हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील महर्षी वाल्मिक आदिवासी कोळी समाजाच्या वतीनं होऊ घातलेल्या कोरोची जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सानिका आवाडे तसेच पंचायत समितीच्या उमेदवार प्रियांका खोबरे यांना जाहीर पाठिंब्याचं पत्र देण्यात आलं। विद्यमान आमदार राहुल आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून तारदाळ येथील वाल्मिकी मंदिरासाठी भरीव निधी उपलब्ध झाला असून त्या निधीच्या माध्यमातून मंदिराचं विकास काम सध्या अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे। दीर्घकाळ प्रलंबित असलेले हे काम मार्गी लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व आनंदाची भावना व्यक्त होत आहे। या विकास कामाची दखल घेत तारदाळ येथील महर्षी वाल्मिकी आदिवासी कोळी समाजाच्या वतीनं होऊ घातलेल्या कोरोची जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सानिका आवाडे तसेच पंचायत समितीच्या उमेदवार प्रियांका खोबरे यांना जाहीर पाठिंब्याचं पत्र देण्यात आलं आहे। समाजाच्या वतीनं हा पाठिंबा अधिकृतरित्या जाहीर करताना विकास कामांना प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वावर आपला विश्वास असल्याचं स्पष्ट करण्यात आलं। यावेळी बोलताना समाज बांधवांनी सांगितलं की वाल्मिकी मंदिरासाठी निधी उपलब्ध करून देत प्रत्यक्ष काम पूर्णत्वाकडे नेण्याचे कार्य आमदार राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली झालं आहे। मंदिराच्या विकासामुळे समाजाच्या धार्मिक व सांस्कृतिक भावना अधिक दृढ झाल्या असून परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली आहे। त्यामुळे विकासाभिमुख धोरणांना पाठिंबा देणं ही समाजाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केलं। याच भावनेतून महायुतीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्यात येत असल्याचे सांगण्यात आलं आहे। या प्रसंगी प्रसाद खोबरे, पल्लवी पोवार, सूरज कोळी, सचिन पोवार, रामचंद्र कोळी, DK कोळी, सुकुमार कोळी यांच्यासह समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी मंदिर विकासाबाबत समाधान व्यक्त करत येणाऱ्या काळातही तारदाळ परिसरात अशाच प्रकारची विकास कामे सातत्याने व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली। महानकरी न्यूजसाठी बसगोंडा कडेमणी, तारदाळ।